ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात, मंत्री उदय सामंतांचा दावा, नाव सांगणार नाही मात्र महिनाभरात ही प्रक्रिया होईल, सामंतांचं वक्तव्य. काँग्रेस संपली, आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षही संपला. मात्र पुढच्या निवडणुकीपर्यंत ठाकरेंची शिवसेनाही संपुष्टात येणार. जालन्यातील मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. स्वतःचा विचार करून शिवसेना दुसऱ्यांमध्ये शिरली, पण भाजप आपल्या विचारांशी पक्का. भाजप अशुद्ध झालाय कुठे? रोखठोकमधील संजय राऊतांच्या शुद्धीकरणाच्या टीकेला रावसाहेब दानवेंचं उत्तर. हिंदुत्वाच्या नावाने भाजपने मुस्लिमांच्या जमिनी घेतल्या. भविष्यात शीख, ख्रिश्चन आणि जैन समाजाच्याही जमिनी घेणार. आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका. वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटींच्या जमिनी सरकारला खायच्या आहेत. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. जमिनी उद्योगपतींच्या घशात घालवण्याचा सरकारचा डाव. 2014 ते 2024 पर्यंतची सर्व सार्वजनिक संपत्ती विकून झाली, राऊतांचा आरोप. वक्फ बोर्डाबद्दल संजय राऊतांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आपली मतं महायुती सरकारकडे जातील या भीतीनं गैरसमज पसरवला जातोय, सामंतांचा राऊतांवर निशाणा. मुघल बादशहा बहादूर शाह जफरचे वंशज प्रिन्स याकूब हबुद्दीन तुसींचा वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध. याकूब तुसी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावणार. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा एकदा जुंपली. गुंडागर्दीला राजकीय संरक्षण, खडसेंचा महाजनांवर रोख. आपण काही सांगितलं तर लोक तुम्हाला जोड्याने मारतील. एकनाथ खडसेंवर गिरीश महाजनांची जळजळीत टीका. भाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसे रोज रेकॉर्डिंग सांगू लागलेत. मात्र रेकॉर्डिंग एकदाही ऐकवलं नाही. त्यामुळे त्यांनी एकदा रेकॉर्डिंग ऐकवून मन शांत करावं. रावसाहेब दानवेंचा एकनाथ खडसेंना टोला. एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री. आभार यात्रेत खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य. आता टेक्निकल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांची धैर्यशील मानेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. शिंदे त्यांचे नेते आहेत, त्यांना वाटणं साहजिक, त्यात काय वाईट नाही, महाजनांचं वक्तव्य. भाजपच्या स्थापना दिनी मुख्यमंत्र्यांनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद. भाजपने 1,51,00,000 सदस्यांचं राज्यातील लक्ष्य पूर्ण केलं. येणाऱ्या काळात भाजपला आणखी पुढे न्यायचंय, मुख्यमंत्र्यांचं कार्यकर्त्यांना कानमंत्र. भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे? उद्धव ठाकरेंचा भाजपच्या स्थापना दिनावर टोला. रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा, ठाकरेंच्या भाजपला शुभेच्छा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या काकू शोभाताई फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवारांना नाव न घेता कान पिचक्या. छोट्या छोट्या मानसन्मानांसाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका, शोभाताईंचे खडे बोल. चंद्रपूरमध्ये भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून भाजप कार्यालयासाठी 1 एकर जमीन दान. शहरात भाजपचं स्वतःचं कार्यालय नसल्यामुळे मोठे कार्यक्रम घेण्यास अडचण येत असल्याची जोरगेवारांनी व्यक्त केली खंत. शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी मनोज शिंदे यांची नियुक्ती. काँग्रेसमधून आलेल्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेतील निष्ठावंत नाराज असल्याची सूत्रांची माहिती. धाराशिवचे पालकमंत्री बदलण्याचा भाजपचा डाव असल्याचा शिवसेनेच्या सुधीर पाटील यांचा आरोप. प्रताप सरनाईक सध्या धाराशिवचे पालकमंत्री.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर नाशिकच्या सटाणा तालुक्यातील बिजोटे गावातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली। तातडीने पंचनामे करून मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार, शेतकऱ्यांना आश्वासन। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त। शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर माफी मागतो, कोकाटेंचं वक्तव्य। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। धुळ्याच्या जुना महानगरपालिकेजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं जोडेमारो आंदोलन। कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा कोकाटेंना धुळे जिल्ह्यात फिरू देणार नाही, ठाकरेंच्या सेनेचा इशारा। यवतमाळमध्ये कृषीमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा फासावर लटकवत ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानानंतर ठाकरे सेना आक्रमक, राजीनाम्याचीही मागणी केली। अकोल्यामध्ये देखील कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या प्रतिमेला शेतकऱ्यांनी मारले जोडे। कृषीमंत्र्यांनी माफी मागितली तरी शेतकऱ्यांचा रोष कायम। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नंदुरबार दौऱ्यावर। ठाकरेंची शिवसेना कर्जमाफीच्या मागणीसाठी कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार। आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर आजपासून 2 दिवस बैठकींचं आयोजन। सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश। पानिपत शौर्य स्मारकासाठी बनवलेल्या समितीची आज मुंबईत बैठक। फडणवीसांच्या सूचनेनुसार आज बैठकीचं आयोजन। जयकुमार रावल, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पानिपतचे अध्यक्ष प्रदीप पाटील बैठकीला उपस्थित राहणार। खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुणे दौऱ्यादरम्यान मनपा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक घेणार। तसंच आंबेगाव येथील राष्ट्रीय महामार्ग भुयारी मार्गाच्या कामाची पाहणीही करणार। सातारामध्ये भाजपला मोठा धक्का। भाजप आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या पॅनलचा सुपडा साफ। सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे आमदार मनोज घोरपडेंच्या पॅनलचा धुव्वा उडवत 21 जागेवर बाळासाहेब पाटील यांचं पॅनल विजयी झालं। धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा। भाजप आमदार रणजितसिंह पाटील यांचं वर्चस्व। खासदार ओमप्रकाश रामराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना धक्का। बच्चू कडूंची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत सह्याद्रीवर बैठक। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्ते आज बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेणार। जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी ही भेट असणार। दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार। आरोग्य विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती आज रुपाली चाकणकरांसमोर अहवाल सादर करणार असल्याची माहिती। चौकशी अहवाल आल्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येणार। केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधवांचा इशारा। पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील खासगी रुग्णालयांचा स्वतंत्र ॲक्शन प्लॅन तयार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार।
कोरटकर कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी. या प्रकरणी हायकोर्टानं आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही सरकार टाळाटाळ करत असल्यानं हायकोर्टाची नाराजी. गोखले इन्स्टिट्यूटची मातृसंस्था असलेल्या भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. गोखले इन्स्टिट्यूटची 1,42,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देशमुख यांना अटक करण्यात आली. भारत सेवक समाज संस्थेकडून आपलीच घोडचूक अखेर दुरुस्त. संजीव सन्याल यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी पुन्हा नियुक्ती. सचिन मिलिंद देशमुखांवर कारवाई करण्याचं सोडून सन्यालांना हटवलं. गैरसमजातून सन्याल यांना हटवलं अशी संस्थेकडून कबुली देण्यात आली. सोलापुरातील दूषित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल आज येणार. जगजीवनराम झोपडपट्टीत 2 मुलींच्या मृत्यूनंतर पालिकेनं पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवले होते. नाशिकमध्ये मनसेकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन. गोदावरी प्रदूषण आणि इतर मुद्द्यांवर मनसे आपली भूमिका मांडणार. ठाण्यात पुन्हा गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार. 11 एप्रिलला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा जनता दरबार घेण्यात येणार. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा जनता दरबार होत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण. मुंबईतील वॉटर टँकर सेवा 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संघटनेचं पत्र. $229 कोटींच्या कुलाबा जेटी आणि टर्मिनल प्रकल्पाला विरोध. नागरिकांसह राहुल नार्वेकरांचा विरोध. नितेश राणेंनी केलं होतं प्रकल्पाचं उद्घाटन. अमरावती आगाराला मिळाल्या 15 नवीन एसटी बसेस. आमदार रवी राणांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. बीडमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या विठ्ठल कुलकर्णी यांची मुलगी झाली दिवाणी न्यायाधीश. न्यायाधीश परीक्षेत राज्यात मिळवला पहिला क्रमांक. जात धर्म पंथ न पाहता सर्वांसाठी मंदिरं स्मशानभूमी जलस्रोत एकच असावेत. सरसंघचालक मोहन भागवतांनी व्यक्त केलं मत. हिंदू समाज देशातल्या सर्वांना सामावून घेतो. मुस्लिमांना सुद्धा या देशाचाच भाग आहेत. मोहन भागवत यांचं वक्तव्य. भारत आता पाकिस्तानच्या मार्गावर जायला निघालाय. जितेंद्र आव्हाडांची सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम. विविध आरोग्य योजनांचं उद्घाटन आणि महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळ्याचं नियोजन. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि राज्य आरोग्यमंत्री उपस्थित राहणार. नांदेडमधील युवकानं ड्रीम11 मध्ये जिंकले 1 कोटी. लोहा तालुक्यातील बोटसांगवी गावातील श्रीनिवास वानखडे ठरला विजयी. विदर्भामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर. अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर ब्रह्मपुरीत 42.9, अमरावतीत 42.6, नागपुरात 42.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. नाशिकचाही पारा 40 अंशांच्या पार. आज 40.2 अंश तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद.
चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील जुनोना भागातील जंगलाला मोठी आग. तापमानात प्रचंड वाढ झाल्यानं आगीच्या घटनांमध्ये वाढ होतीये. जळगावच्या अमळनेरमधील जुनोने वनक्षेत्राच्या परिसरात भीषण आग. 4 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पुण्यातील नाना पेठेत असलेल्या लाकडी वाड्याला आग आटोक्यात आणण्यात यश. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. अकोल्याच्या गायगावात इंधन कंपन्यांचे डेपो असलेल्या आवारात आग. घटना वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अकोल्याच्या दहिगावामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतात आग. उभं असलेलं गव्हाचं पीक जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नांदेडच्या अर्धापूरमधील दाभड गावात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग. 2 बैलांसह शेती उपयोगी साहित्य जळाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नाशिकमध्ये खंडणीसाठी व्यावसायिकाचं अपहरण करणारे आरोपी अद्याप फरार. निखिल दर्यानी यांचं करण्यात आलं होतं अपहरण. पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार. 1.5 किलोमीटरपेक्षा कमी रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी रुपये मंजूर. तरी काम निकृष्ट दर्जाचीच होत असल्यामुळे स्थानिकांचा आरोप. नागपूरच्या गोरेपाडा मानकापूर रस्त्यावर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीला टिप्परची जोरदार धडक. भीषण अपघातात अनेक जण जखमी. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ते डोंगरकडा रस्त्यावर ट्रकचा भीषण अपघात. घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी. अकोल्यामध्ये अट्टल वाहन चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून 7,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. लातूरच्या उदगीरमध्ये म्हशी चोरणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात. पोलीस आल्याचं कळताच चोर गटारात लपला. मात्र पोलिसांनी त्याला कार वॉशिंग सेंटरमध्ये नेत केली धुलाई. संबंधित आरोपी महाराष्ट्र आणि कर्नाटकात चोरी करत होता. नागपूरमधील रामजन्मोत्सवाच्या यात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. रथावर मुस्लिमांकडून पुष्पवृष्टी. फडणवीस आणि गडकरींनी ओढला रथ. वर्ध्यात माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिरात प्रवेश नाकारला. सोवळं नाही जानवं नाही म्हणून गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा तडस यांचा आरोप. मंदिर सुरक्षेसाठी गाभाऱ्यात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. मूर्ती आणि दागिन्यांची सुरक्षा ही महत्त्वाची. खासदार रामदास तडस यांच्या आरोपांनंतर देवळातील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांची प्रतिक्रिया. 11 एप्रिलला तुळजाभवानी मातेचं मंदिर पहाटे भाविकांसाठी बंद राहणार. चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सुलभ दर्शनासाठी मंदिर संस्थानाचा निर्णय. पंढरपूरमध्ये चैत्र यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पंढरपुरात दाखल. माहूरच्या रेणुका देवी मंदिरात नवमी उत्साहात साजरी. रेणुका गडावर भाविकांची प्रचंड गर्दी. महाडच्या वरंदा घाटामध्ये शिवलिंग सदृश्य प्रतिकृती सापडली. मंत्री भरत गोगावलेंनी केली शिवलिंगाची पाहणी. पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये अ फ्यू फ्रेम्स या डिजिटल पोर्ट्रेट चित्र प्रदर्शनाचं आयोजन. सामाजिक मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांचे डिजिटल पोर्ट्रेट या दर्शनामध्ये मांडण्यात आले होते.
आजपासून आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात. 9 एप्रिलला गव्हर्नरकडून पतधोरण जाहीर करण्यात येणार. दरम्यान या बैठकीत रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सनं कमी करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. 2014च्या तुलनेत केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट जास्त पैसे दिले, तरीही काही लोकांना विनाकारण रडण्याची सवय. तामिळनाडूच्या विकासावरून पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्यावर निशाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.